या बुलेटिनमध्ये पाहूयात 25 मिनिटं 50 बातम्या. पंतप्रधान मोदींच्या नाशिकमधल्या सभेत गोंधळ घालणारा किरण सानप यानं शरद पवारांची भेट घेतली. किरण सानपला गोंधळ घातल्याप्रकरणी अटक झाली होती आणि त्याला जामीन मिळताच त्यानं शरद पवारांची भेट घेतली. शिवाजी पार्कवरती महायुतीच्या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं. यावेळी पंतप्रधान मोदी आणि राज ठाकरे एकाच मंचावरती दिसणार आहेत. राज ठाकरे महायुतीत सहभागी झाल्यानंतर राज ठाकरे प्रथमच मोदींसोबत जाहीर सभा घेणार आहेत आणि या सभेसाठी जवळपास 1.25 लाख नागरिकांची उपस्थिती अपेक्षित आहे. मुंबईत इंडिया आघाडीकडून जोरदार शक्ती प्रदर्शन केलं जात आहे. यावेळी शरद पवार, उद्धव ठाकरे, अरविंद केजरीवाल आणि मल्लिकार्जुन खरगे एकाच व्यासपीठावरती बघायला मिळणार आहेत. यावेळी महायुती विरुद्ध महाविकास आघाडी म्हणजे इंडिया आघाडी असं चित्र मुंबईमध्ये बघायला मिळेल. नितीन गडकरी नाशिक आणि धुळ्याच्या दौऱ्यावरती आहेत. यावेळी महायुतीच्या उमेदवारांसाठी गडकरी जाहीर सभा घेणार आहेत. आणि आता आपण थेट दृश्य पाहणार आहोत. भावेश भिंडे याला राजस्थानमधल्या उदयपूर या ठिकाणाहून मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्याला आता मुंबईमध्ये आणलं जात आहे. घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी आरोपी असलेला भावेश भिंडे हा फरार होता आणि त्याला शोधून काढलेल्या मुंबई पोलिसांनी राजस्थानमधल्या उदयपूरमधून त्याला ताब्यात घेण्यात आलं आणि आता त्याला मुंबईमध्ये आणलं जात आहे. पुढे त्याच्यावरती काय कारवाई होते हे आपल्याला कळेलच. न्यायालयामध्ये त्याला हजर केलं जाईल. ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत. अधिक माहितीसाठी जाऊयात. आमचे प्रतिनिधी विशाल पाटील आपल्या सोबत आहेत. विशाल, भावेश भिंडेला नुकताच मुंबईमध्ये आणलं गेलंय का? नक्कीच श्वेता, आपण व्हिज्युअलमध्ये बघू शकतो की भावेश भिंडे हा घाटकोपर दुर्घटनेतील मुख्य आरोपी आहे आणि भावेश भिंडेला राजस्थानमधील उदयपूर या ठिकाणी मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि मुंबईला आता घेऊन आलेले आहेत. खरं तर भावेश भिंडेची आता मेडिकल चेकअपसाठी म्हणून पोलिसांनी जे आहे हे भावेश भिंडेला बाहेर काढलेलं आहे. आपण जर दृश्यांमध्ये पाहायला गेलं तर आता थोड्याच वेळात भावेश भिंडेला रुग्णालयात घेऊन गेलं जाईल आणि त्यानंतर मेडिकल चेकअप केल्यानंतर न्यायालयात हजर जे आहे हे केलं जाणार आहे. त्यामुळे आता जर आपण पाहायला गेलं तर क्राईम ब्रांचच्या युनिटमधनंच भावेश भिंडेला आता बाहेर काढण्यात आलेला आहे. थेट राजावाडी रुग्णालयात भावेश भिंडेला रुग्णालय चेकअपसाठी घेऊन जाण्याची माहिती जी आहे ही आपल्याला मिळते. त्यामुळे भावेश भिंडेला जे आहे हे काल मुंबई पोलिसांनी राजस्थानमधून अटक केली आणि त्यानंतर आज मुंबईत आणल्यानंतर मेडिकल चेकअपसाठी म्हणून भावेश भिंडेला घेऊन पोलीस जात आहेत. थोड्याच वेळात न्यायालयात हजर सुद्धा भावेश भिंडेला करण्यात येणार. श्वेता, बिलकुल विशाल, धन्यवाद या माहितीसाठी आणि अपडेट घेत राहूच. सध्या ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय. भावेश भिंडे याला मेडिकल चेकअपसाठी नेलं जाते आणि त्यानंतर न्यायालयात हजर केलं जाईल. आणि आता पुन्हा पाहूयात 25 मिनिटं 50 बातम्या. शिवसेना कुणाची आणि धनुष्यबाण कुणाचा याबाबत सुरू असलेली सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. 17 मे म्हणजे आज रोजी होणारी सुनावणी सरन्यायाधीश DY चंद्रचूड यांच्या ब्राझील दौऱ्यामुळे पुढे ढकलण्यात आली आहे. गुलाबराव पाटलांनी मुख्यमंत्र्यांकडील बॅग्सच्या प्रकरणावरून विरोधकांवरही चांगलाच निशाणा साधला. मी सुद्धा प्रवास करतो, माझ्याकडे पण बॅग आहे असं म्हणत त्यांनी टोला लगावला. तर विरोधकांकडे कोणतेही मुद्दे शिल्लक राहिले नसल्यामुळे बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय असा हल्लाबोल गुलाबराव पाटील यांनी केला. तर मंत्री गुलाबराव पाटलांनी उद्धव ठाकरेंवरती पुन्हा एकदा हल्लाबोल केला. ज्या वडिलांनी काँग्रेसला विरोध केला त्या काँग्रेसला आता तुम्ही मत देणार हे कोणत्या गणितात बसतं असा सवाल गुलाबराव पाटील यांनी केला. कल्याण लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी तयार करण्यात आलेलं रॅप सॉंग सध्या व्हायरल होत आहे. जनता श्रीकांत शिंदे के साथ है या रॅप सॉंगमुळे निवडणूक रिंगणात रंगत आली आहे. सोनिया गांधी रायबरेली दौऱ्यावरती आहेत. यावेळी काँग्रेसकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे. या रॅलीमध्ये त्यांच्यासोबत राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि अखिलेश यादव एकाच मंचावरती येणार आहेत. तर सोनिया गांधी आणि अखिलेश यादव हे पहिल्यांदाच एका मंचावरती एकत्र दिसणार आहेत. अहमदनगरमधून पारनेरचे उमेदवार निलेश लंके यांनी लोकसभा लढण्यासाठी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. लंकेंचा विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा स्वीकारण्यात आला. त्यामुळे आता पारनेर मतदारसंघाची जागा रिकामी आहे. पालघरच्या जव्हार बोखाडा परिसरात झालेल्या अवकाळी पावसानं आणि वादळी वाऱ्यानं चांगलंच झोडपून काढलं. 30 ते 35 किलोमीटरवरील परिसरातील घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. अनेक घरं जमीनदोस्त झाली आहे तर शेकडो घरांच्या भिंती कोसळल्यानं घरांचं देखील मोठं नुकसान झालंय. तर आमदार सुनील भुसारा यांनी नुकसानग्रस्त भागाचा पाहणी दौरा सुरू केलाय. गोंदिया जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरू आहे. त्यामुळे तापमानात मोठी घट होऊन तापमान 35 अंशांवरती पोहोचलंय. त्यामुळे गोंदियाकरांना उकाड्यापासून दिलासा मिळालाय.
वाशिम जिल्ह्यातील मनोरा, रिसोड, बेलोरा, कोलारसह अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे उन्हाळी पिकं आणि भाजीपाल्याचं अतोनात नुकसान झालं. मुक्ताईनगर तालुक्यातील कोरा काकोडा परिसरात अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली. विजेच्या कडकडाटासह पाऊस सुरू असून ज्वारी पिकाला पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे. अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील खडीमल गावातील पाण्याचा प्रश्न आता ऐरणीवर आलाय. भर उन्हात आदिवासी महिला हंडाभर पाण्यासाठी वणवण करतात. गावात पाणी शिल्लकच राहिलं नसल्यामुळे पाण्यासाठी नागरिकांना संघर्ष करावा लागतोय. नवी मुंबई शहरातील नालेसफाईचं 85% काम पूर्ण झालंय. नालेसफाईच्या कामांची तसंच दरड कोसळण्याच्या ठिकाणी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली. तसंच पावसाळापूर्व कामं वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. ठाण्यातील बाजारामध्ये मटारच्या दरानं 100 ओलांडली आहे. होलसेल बाजारात मटार 100 रुपये किलो तर किरकोळ बाजारात 160 रुपये किलो इतका आहे. त्यामुळे सर्वसामान्य ठाणेकरांच्या खिशाला फटका बसतोय. ठाण्यातील बाजारात आल्याच्या दरात सुद्धा मोठी वाढ झाली आहे. सध्या होलसेल बाजारात आल्याला प्रति किलो 120 रुपये तर किरकोळ बाजारात 160 ते 200 रुपये किलो भाव मिळतोय. फरसबी, फ्लॉवर, ढोबळी मिरचीच्या दरात सुद्धा वाढ झाली असून गवार, कैरी, दुधी भोपळ्याच्या दरात घसरण झाली आहे. फरसबी प्रति किलो 60 रुपयांवरून 80 ते 110 रुपयांवरती पोहोचले तर गवार 30 ते 40 रुपयांवरून 20 रुपयांवरती आली आहे. तुळजाभवानी मातेला एका कुटुंबाला चंद्रहार अर्पण केला. त्याचसोबत त्यांनी देवीला सोन्याची नथ आणि जोडवी देखील अर्पण केली आहे. या दागिन्यांची किंमत लाखोंच्या घरात आहे. यावेळी मंदिर संस्थांच्या वतीनं पवार कुटुंबियांचा सत्कार करण्यात आला. या बातम्यांसोबतच वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. लगेच परत येऊयात.